स्टेप नंबर 3, यामध्ये आपल्याला फिक्या रेखाटनावर पेनने अंतिम रेखाटन करायचे असते. आता यामध्ये आपण कोणत्याही जेल पेनचा किंवा मायक्रॉन पेनचा वापर करू शकतो. आता जेल पेन किंवा मायक्रॉन पेन कशासाठी? तर चित्रामध्ये जे काही आखीव रेखीव पार्ट्स असतात, जसे की डोळे, नाक, कान, ओठ, या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला अतिशय फाईन लाईनची आवश्यकता असते. त्यासाठी आपल्याला मायक्रॉन पेन अतिशय मदतीचा किंवा हेल्पफुल ठरू शकतो. तुम्ही याच्याऐवजी साधा स्केच पेन वापरला तरी चालतो, पण त्यामुळे लाईन्स थोड्याशा ब्रॉड येतात व आपलं जे रेखाटन आहे ते अगदी रेखीव न येता थोडंसं ब्रॉड येऊ शकतं. त्यामुळे आपण मायक्रॉन पेन किंवा जेल पेन, कोणताही जेल पेन वापरला तरी चालतो. आता आपले रेखाटन अधिक जलद होण्यासाठी पेन्सिलने अंतिम रेखाटन न करता ते डिरेक्टली पेननेही करता येतं. त्यामुळे वेळेची देखील बचत होते.